मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नाही, सत्ताधारी पक्षाची माणसं जुलूम पद्धतीने कारभार करतात आणि हुकुमशाही कशी आहे, लोकशाही कशी ते मोडीत काढतायत त्याचं हे उदाहरण आहे। आणि शिवसैनिकांना केसेस काय फार मोठ्या नाही आहेत, अशा अनेक केसेस आम्ही घेतल्यात। किती केसेस घेतल्या तरी मोर्चे निघणारच आणि यांनी जी चोरी केलेली आहे त्या चोरीबद्दल आम्ही बोलणारच। निश्चित 2012 मध्ये मागाटणे येथे जी जत्रा होते ती उपनगरातल्या ज्या काय मोठ्या जत्रा आहेत कोकणातल्या त्याच्यामध्ये मागाटणे ही जत्रा सगळ्यामध्ये लौकिक आहे आणि मोठ्या श्रद्धेने माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे त्या ठिकाणी येतात। त्यांनी त्यावेळेला पाटचे त्या ठिकाणी असणाऱ्या रवळनाथाचं जे मंदिर आहे त्याची प्रतिकृती होती आणि त्याला त्या ठिकाणी तिथे असणाऱ्या पुजाऱ्यांनी आणि सुहास पाटणकर नावाचे जे साहेबांचे मित्र त्यांनी नवस केला होता आणि त्यानुसार त्यावेळी महापालिकेत सत्ता आली होती आणि मुंबई शहराचा त्यावेळेचा महापौर होण्याचा मान हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजींनी मला दिला होता। आणि त्यावेळेला आम्ही स्वतः उद्धवजींसोबत जाऊन त्या गावात त्या मंदिराला नतमस्तक करून आलो होतो। एक वेगळी श्रद्धा आहे आणि पुन्हा एकदा त्याच जत्रेमध्ये पेंडूरच्या वेताळाला त्या ठिकाणी तिकडे असणाऱ्या गावकऱ्यांनी तो नवस केलाय आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये या मुंबई शहरामध्ये महापौर हा ज्या पद्धतीने आता सगळी मंडळी एकत्र आली आहेत हा आपला वसेल। नाही, असं आहे की याच्यावरती आता वाद करणं बोलणं यापेक्षा मुंबई महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक आमचे निवडून आले पाहिजे। ज्या पद्धतीने आम्ही आज त्या ठिकाणी लढणार आहोत, आम्ही एकत्र मिळून लढणार आहोत, त्यामुळे प्रत्येक नगरसेवक हा निवडून आला पाहिजे ही आमची भावना आहे। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।